आकाश दुबैया हत्या प्रकरणी न्यायासाठी श्रीरामपूरमध्ये बेमुदत धरणे आंदोलन. तरुण व्यावसायिक आकाश दुबैया यांची निर्घृण हत्या झाल्याच्या निषेधार्थ श्रीरामपूरकरांनी 4 दिवस दुकाने बंद ठेवून संताप व्यक्त केला होता. शहरातील वाढत्या गुन्हेगारी टोळ्या आणि अंमली पदार्थांच्या वाढत्या प्रकारांना कायमस्वरूपी आळा घालावा, तसेच नागरिकांना निर्भयपणे जगता यावे या मागणीसाठी आज 15 ऑगस्ट रोजी गांधी पुतळा येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. आकाश दुबैया हत्या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात घेण्यात यावी, सक्षम सरकारी वकिलाची नियुक्ती करावी आणि या हत्येमागील टोळी व तिच्याशी संबंधित व्यक्तींचा तपास करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. यावेळी आकाश दुबैया यांचे वडील म्हणाले, आज भारताला स्वातंत्र्य मिळाले, मात्र श्रीरामपूरला अजूनही स्वातंत्र्य मिळालेले नाही. माझ्या मुलाच्या हत्येला 1 महिना उलटला आहे. पोलिसांनी टोळीविरोधात MCOCA अंतर्गत कारवाईचे लेखी आश्वासन दिले होते, मात्र अद्याप कारवाई झालेली नाही. संबंधितांचा लवकरात लवकर शोध घेऊन कठोर कारवाई करावी. या आंदोलनाला सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आकाश दुबैया यांना न्याय मिळालाच पाहिजे असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. इंडिया सुपर न्यूज मराठीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट. आज 15 ऑगस्ट भारत स्वतंत्र झाला, पण खऱ्या अर्थाने आज सुद्धा श्रीरामपूर नागरिकांना स्वातंत्र्य मिळाले नाही आहे. माझ्या मुलाची गेल्या महिन्यात हत्या झाली. हत्या होऊन आज त्याला 1 महिना उलटलेला आहे. आणि ज्यावेळेस आम्ही हत्या झाल्यानंतर पोलीस स्टेशन या ठिकाणी गेलेलो होतो, त्यावेळेस पोलीस प्रशासनाने आम्हाला लेखी आश्वासन दिलं होतं की या मागं जे काही गुंड आहे, जे काही गुंडाच्या टोळ्या आहेत, या सर्वांना आम्ही अटक करून यांच्यावर मोक्या अंतर्गत कारवाई करणार आहोत. त्यांनी आम्हाला हा शब्द दिला होता. पण गेल्या 1 महिन्यात अजून कोणतेही गुंड या हत्येमागं आहेत ते अजून काय सापडलेले नाही आहेत. त्यांच्यावर अजून कोणतीही कारवाई झालेली नाही आहे. मग हे कधी कारवाई होणार, कधी या गुंडांना अटक होणार? त्यासाठी आम्ही या ठिकाणी आज धरणे आंदोलनाला बसलेलो आहे. या सर्व गुंडांना धरून यांच्यावर कारवाई करून यांना मोक्या अंतर्गत याच्यावर कारवाई झाली पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. जोपर्यंत हे गुंड धरून यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही धरणे आंदोलन चालू ठेवणार. तरुण व्यावसायिक आकाश दुबैया यांची जी निर्घृण हत्या झाली त्याच्या निषेधार्थ भूतोना भविष्यातील एवढा मोठा रोष आणि संताप श्रीरामपुरातल्या नागरिकांनी 4 दिवस श्रीरामपूर बंद ठेवून व्यक्त केला. या ज्या गुंडांच्या टोळ्या या श्रीरामपूरमध्ये निर्माण झाल्यात त्यातून सर्वसामान्य नागरिक हा त्रस्त आहे. या श्रीरामपूरमध्ये गुंडगिरी, दहशत, अंमली पदार्थांचा या वापर, या सगळ्या गोष्टी यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त व्हावा आणि लोकांना निर्भय वातावरणात जगता यावं सर्वसामान्य माणसाला, ही श्रीरामपूरकरांची मागणी आहे. आणि हा खटला फास्ट ट्रॅकमध्ये चालवावा, विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती यामध्ये व्हावी आणि ज्यांनी गुन्हा केला ते कोणत्या गटाशी, कोणत्या संघटनेशी निगडीत आहेत, टोळीशी, त्यांच्यापर्यंत हा तपास गेला पाहिजे. त्यांचे आका पकडले गेले पाहिजे, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्याशिवाय श्रीरामपुरातला सर्वसामान्य माणूस हा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जसं मुक्त वातावरणामध्ये जगायला पाहिजे तसं जगू शकत नाही. त्यामुळे या गुंडांचा बंदोबस्त करा, ही सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं अध्यक्ष या नात्यानं मी या दुबैयांच्या धरणे आंदोलनाला पाठिंबा देतो. श्रीरामपूरमध्ये 1 महिन्यापूर्वी धर्माने हिंदू असलेल्या आकाश दुबैयाची हिंदू गुंडाकडून हत्या झालेली आहे. आणि या हत्येच्या निमित्ताने हिंदुत्वाच्या नावाखाली बेग गँगनी जे गुन्हेगारी साम्राज्य उभं केलं आणि जो त्यांच्या गुन्हेगारांनी, बेग गँगच्या टोळीनी जो गुन्हेगारीचा उच्चाद मांडला या श्रीरामपूर शहरामध्ये, याचं समूळ उच्चाटन व्हावं अशी त्यावेळेला मागणी होती. आणि या बेग गँगला आम्ही मोका लावू म्हणून SP साहेबांनी लेखी दिलेलं होतं. या 1 महिन्यामध्ये या ठिकाणी या सगळ्या गोष्टी श्रीरामपूर शहरात त्यांचे गुंड राजरोज फिरतायत, लोकांना दम देत आहेत, गुन्हे घडतातच आहे. आणि म्हणून या बेग गँगच्या गुन्हेगारीचं समूळ उच्चाटन व्हावं या ठिकाणी दुबैया कुटुंब धरण्याला बसलेलं आहे. या धरण्यांना आमचा जाहीर पाठिंबा आहे. त्यांनी जे काय आश्वासन दिले मोर्चाच्या वेळेला, मोर्चाच्या दरम्यान,
त्यावेळेला त्यांनी जी काही मुदत दिलेली होती ती मुदत जवळपास आता संपलेली आहे. म्हणून श्रीरामपूर शहरामध्ये आणि परिसरातल्या सर्व नागरिकांनी ती मुदत संपलेली आहे. संबंधित आरोपी कोण आहे काय आहे पोलिसांना सर्व माहिती आहे. अशा असताना देखील पोलिसांनी कायदेशीर कारवाई करणं अपेक्षित होतं, ते केलेलं नाही आणि एखादा जीव गेलेला आहे. म्हणून ते या ठिकाणी उभया कुटुंब जे उपोषणाला बसलेलं आहे त्याला आमचा जाहीर पाठिंबा आहे. आणि जर वेळ प्रसंगी जर हा प्रश्न सुटला गेला नाही तर मी व माझ्या सर्व जेवढ्या संघटना आहेत तेवढ्या सर्व संघटना आम्ही या आंदोलनामध्ये सहभागी होऊ आणि उग्र स्वरूपाचं आंदोलन हाती घेऊ. व्यवस्थापनाला आम्ही कारवाई करण्याला भाग पडू.